हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पहलगाममधील झिपलाईन ऑपरेटरवर संशय वाढला। झिपलाईन ऑपरेटर आणि ऋषी भट्टच्या जबाबात तफावत। झिपलाईन ऑपरेटरची एनआयए कडून चौकशी सुरूच राहणार। पाकिस्तानकडून भारतीय वेबसाईट हॅक करण्याचा डाव। 2 दिवसात 2 वेळा वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न। सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपास सुरू। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी तर कुटुंबियांना 50 लाखांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरू। उद्या पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होण्याची शक्यता। सीसीएस मीटिंग नंतर सीसीए ची ही बैठक होणार। जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन देत काँग्रेसच्या ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट। तर काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ म्हणत भाजपकडून जोरदार पलटवार। इलेक्ट्रिक वाहन धारकांसाठी खुशखबर। इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून सूट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। मुंबईच्या अंधेरीतून 5 संशयित शूटर ताब्यात। 7 बंदुकी आणि 21 जिवंत कारतूस जप्त। एक आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याची माहिती। झेंडावंदन म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही, तर मी अजून तलवार मॅन केलेली नाही। सब्र का फल मिठा होता है। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यावरनं भरत गोगावलेंचं सूचक विधान। तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याचा आरोप। मोफत दर्शन पासची 4 ते 5 हजारांना विक्री होत असल्याचा पुजारी आणि आमदार कैलास पाटलांचा आरोप। सोलापूरच्या बोरामणीजवळ एसटी बसला भीषण आग। आगीमध्ये बस जळून खाक। चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी बचावले।